नमस्कार. हे आपल्या पाठीमागे जे आहे ते पिंपळी निलंगमधील ज्येष्ठ नागरिक संघाचं विरंगुळा केंद्र. याचा इतिहास फार रंजक आहे. ज्येष्ठ नागरिकांची या संपूर्ण परिसरातील गेले अनेक वर्ष मागणी होती की आपल्या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असलं पाहिजे, परंतु ती काही केल्या पुरी होत नव्हती. अशा वेळी सर्व मंडळी मला 2 वेळा निवेदन दिलं आणि एकदा भेटायला आले घरी. म्हटले आम्ही वारंवार प्रशासनाकडे लोकप्रतिनिधींकडे मागणी करतोय, परंतु ते काय आमची इच्छा पूर्ण होत नाही, विनंतीला आमच्या दाद आणि प्रतिसाद मिळत नाही. अशा वेळी ज्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे असे आपल्या चिंचवड विधानसभेचे माजी आमदार कैलासवासी लक्ष्मण भाऊ जगताप यांना त्या संदर्भात मी संपर्क साधला. कारण ते लोकप्रतिनिधी होते, निवडून आलेले, या ठिकाणी लोकनियुक्त आमदार होते. त्यांच्याशी त्यावेळी संपर्क साधला आणि म्हटलं भाऊ असं असं आहे, आपल्याकडे जागा उपलब्ध आहे महानगरपालिकेची, आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र केला पाहिजे. कारण आपला हा परिसर झपाट्याने विकसित होतोय. अनेक लोक कामाधंद्यानिमित्त या ठिकाणी राहायला आलेले आहेत आणि जे निवृत्त झाल्यानंतर त्या मंडळींसाठी खऱ्या अर्थानं काय सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक असे विविध उपक्रम राबवण्याकरता ज्येष्ठांसाठी एखादी जागा असणं अत्यंत गरजेचं आहे. मला तर वाटतं संपूर्ण शहरामध्ये विरंगुळा केंद्र अनेक ठिकाणी आहेत आणि अनेक अजून झाले पाहिजे अशी माझी व्यक्तिशः आणि अनेक ज्येष्ठांची मागणी सुद्धा शहरातली आहे. बरं, त्या मागणीला अनुसरूनच मग त्यावेळेचे आमदार आपले लक्ष्मण भाऊ जगताप यांनी तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे या प्रभागाचे नगरसेवक श्री विनायक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व मंडळींसमोर एक बैठक झाली. माननीय आमदार सुद्धा त्या बैठकीमध्ये फोनवरनं बोलले. तर विनायक गायकवाड यांच्याशी संयुक्त बैठक झाली आणि आमदारांनी आदेश दिले त्या ठिकाणी तातडीने जे काही टेंडर असेल ते पास करा आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघासाठी विरंगुळा केंद्र झालं पाहिजे. त्यानंतर तातडीने सर्व कारवाई झाली. या ठिकाणी मला वाटतं 25 मार्च 2022 रोजी याचं भूमिपूजन झालं. विनायक गायकवाड होते आणि आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे मंडळी या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यानंतर हे ज्येष्ठ नागरिक संघ अस्तित्वात आलं. आज आपण पाहतोय ते आता प्रशासकीय काळ चालू आहे, परंतु आजही त्यांना ताबा दिला गेलेला नाही. ते त्याचा वापर करतायत. आम्ही वारंवार प्रशासनाला सांगून त्या ठिकाणी ते त्याचा वापर करतायत. दुसरा वर्धापन दिनही त्यांचा काही दिवसांपूर्वी या ठिकाणी संपन्न झाला, परंतु